नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज महाराष्ट्र भूगोल या विषयावरील 20 प्रश्न हे पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी भंडारा या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न दुसरा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम हा होतो. तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. तसेच प्रश्न तिसरा, गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी ठाणे या ठिकाणी आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी आंबोली सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न पाचवा, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न सातवा, अजिंठा आणि वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी रायगड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी भिलार सातारा हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नंदुरबार. प्रश्न क्रमांक 11, तापी नदीचा उगम कोठे होतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मुलताई बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम हा होतो. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 13, सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी अस्तंबा हे सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला विदर्भ असे म्हटले जाते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नागपूर व अमरावती विभागाला विदर्भ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी प्रवरा नदीवर बांधले आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आढळतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आढळतात, तर सर्वात कमी हे लातूरमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 17, सातारा जिल्ह्यातील कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी रानफुले यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18, एलिफंटा लेणी म्हणजेच घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो, एलिफंटा लेणी ही रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प योजना कोठे सुरू झाली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मेळघाट या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली व्याघ्र प्रकल्प योजना ही सुरू झाली. प्रश्न क्रमांक 20, कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम